नमस्कार, मी डॉक्टर सायली ठोंबरे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की छातीत दुखल्यावर पुढे काय करायचं? तर छातीत जेव्हा दुखून येतं, सौम्य जरी दुखत असेल तरी पण जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला ECG आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या रक्ताच्या तपासण्या करून निदान होणं जास्ती गरजेचं आहे. जर ECGमध्ये जे काही चेंजेस असतील, तीव्र हृदयविकाराचा झटका असेल किंवा हृदयाला रक्तपुरवठा होत नाहीये अशी लक्षणं दिसत असतील, तर जवळच्याच कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन 2D इको आणि त्यांनी जर सजेस्ट केलं तर अँजिओग्राफी करणं गरजेचं आहे. 2D इकोमध्ये सोप्या भाषेत सांगायचं तर हृदयाची स्थिती आपल्याला समजते, ज्यामध्ये हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी समजते, हृदयाच्या झडपा चांगल्या अवस्थेत आहेत की नाही ते समजू शकतं आणि त्यामध्ये जर काही चेंजेस असतील किंवा प्रॉब्लेम असेल तर पुढे जाऊन आपल्याला अँजिओग्राफी करणं आवश्यक आहे. अँजिओग्राफीमध्ये हृदयामध्ये ब्लॉकेजेस किती आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये किती ब्लॉकेजेस आहेत ते समजतं. त्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढे जाऊन अँजिओप्लास्टी करायची की बायपास ऑपरेशन करायचं, हे डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे केलं गेलं पाहिजे.